नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। दडपे पोहे कसे करायचे इथे आपण बघतोय। सुरुवातीला आपण एका कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये आपण मोहरी घातली, चिमूटभर हिंग, त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे, त्यानंतर 2 मिरच्या बारीक चिरून, त्यानंतर 2 कांदे बारीक चिरून, कढीपत्ता थोडासा आणि 2 टोमॅटो हे देखील बारीक चिरून सगळं एकत्र केलं। छान मिक्स करून थोडीशी त्याला वाफ आणली। त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट घातलं। दुसऱ्या बाजूला पोहे जेवढे आपल्याला दडपे पोहे करायचे त्याच्यासाठीचे चाळून घेतले। कढईतलं मिश्रण छान परतून घेतलं। तिखट थोडंसं जास्त आवडत असेल तर जास्त थोडंसं तुम्ही घालू शकता परत। कढईतलं मिश्रण हे पातळ पोहे जे घेतले दडपे पोह्यांसाठी त्यामध्ये सगळं मिक्स केलं। 1 वाटी ओलं खोबरं मिक्सरमधनं आधीच काढलेलं होतं ते त्यामध्ये मिक्स केलं। 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर त्यामध्ये घातलं। सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र केलं। काही जण यामध्ये काकडीही घालतात आणि लोणचंही, काही जण आंब्याचं तेही घालतात। इथे 1 लिंबू आपण वरून पिळून घेतलं, ज्यामुळे ओलसरपणा येतो। यामध्ये नारळाचं पाणी देखील ओलसरपणा यावा म्हणून घातलं जातं। यामध्ये साधं पाणी जरी शिंपडलं तरीही छान ओलसरपणा येतो। नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठीही आपण हा पदार्थ बनवू शकतो। सबस्क्राइब, लाईक नक्की करा। धन्यवाद।